घरात कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी चवीच्या बाबतीत हॉटेलच्या डिशपेक्षा कमी नाही. ही भाजी तुम्ही ट्राय केली नसेल तर खूप काही मिस करत आहात. म्हणूनच ही करी बनवून बघा, घरचे पुन्हा पुन्हा मागतील. चला तर मग सुरू करूया. अंडा करी करण्यासाठी आपण खूप मेहनत करतो. कांदा भाजतो, मसाले भाजतो, अंड्याला सुद्धा बॉईल करतो. पण यावेळेस आपण ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे शॉर्टकट पद्धतीने करूया. सगळ्यात अगोदर कांद्याला तुकड्यामध्ये कापून घ्यायचे आणि मिक्सर पॉटमध्ये घालायचे. यात थोडासा लसूण घालायचा आणि 2 हिरवी मिरची घालून जाडसर मिक्सरला फिरून घ्यायचे. हे बघा, आहे ना जाडसर. बारीक पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाही. आता एका पॅन मध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की जिरं घालायचं. 1 दालचिनी तुकडा, 1 तेजपत्ता. तुम्ही यात कोणतेही खडे मसाले घालू शकता. आता मिक्सरला फिरवलेला कांदा घालायचा. आता कांदा तेलामध्ये शिजतपर्यंत कांद्याच्याच मिक्सर पॉट मध्ये 2 टमाटर घालायचे. थोडंसं चॉप करून अद्रक घालायचे आणि 7-8 काजू घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. आता इकडे बघा, कांद्यालाही छान कलर आलेला आहे. आता यात 1 चम्मच हळद घालू आणि तुमच्या अंदाजाने लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि आता घालायची मिक्सरला फिरवलेली टमाटर प्युरी. सोबतच घालायचं 1 चम्मच धनेपूड. मिक्स करायचं आणि यावर स्लो गॅस करून झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट टमाटर प्युरी कुक करायची. तोपर्यंत पटापट अंडे एका बाउलमध्ये फोडून घ्यायचे. अंडे फोडलेल्या लिक्विडमध्ये 1 चम्मच हळद घालायची, लाल तिखट घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी घाला, याने चव छान येते. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आजपर्यंत तुम्हाला कोणीच नाही सांगितलं, महत्वाचं म्हणजे यात 1 चम्मच जिरं घाला. बापरे, आता याची चव तर विचारूच नका. आता मिक्स करून घ्यायचं. आता मस्त फेटून घ्यायचं, याने छान आमलेट फुलते. आता इकडे आपण ग्रेव्हीकडे जाऊ. टमाटरमधलं मॉइश्चर निघून गेले आणि छान तेल सुटले. आता यात घालायचं आवश्यकतेनुसार गरम पाणी. आता यावर झाकण ठेवून रशाला उकळी काढून घेऊ. आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं. आता यात घालायचं अंड्याचं लिक्विड. लक्षात असू द्या, वरून थोडं लिक्विड राहायला पाहिजे आणि आतून हलकसं फ्राय झाले पाहिजे. तेव्हाच अंडे आपले फोल्ड होईल. आहे ना किती सिंपल रोल. लक्षात असू द्या, अंडे कुकिंग मीडियम फ्लेमवर करायचं, हाय फ्लेमवर नाही. आता हे रोल काढून घ्यायचे. याच पद्धतीने बाकीचे रोल करून घेऊ. आता हे रोल एकावर एक ठेवू आणि सारखे कट सराट्याने करून घेऊ. बघा किती मस्त रोल झाले आणि मऊसूत रोल झाले. आता हे रोल अलग अलग करून घेऊ. आता लास्ट जायचं ग्रेव्हीकडे. आता या ग्रेव्हीत रोल सोडायचे. आता 5 मिनिट भाजी कुक करायची. आता 5 मिनिट झाले की गॅस बंद करायची. आता घालायचा यात थोडा मसाला. मिक्स करायचं. तर कशी झाली आमलेट अंडा करी? तुम्ही पण अशी भाजी करून बघा आणि कशी झाली तर कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.